साहेब संदीप मोरे आपण या ठिकाणी कार्यक्रम सुरू करायचा आहे। या ठिकाणी जयमंगल सेवा संघ संघ धनगरवाडी कैलासवासी गणेश जानकर आणि कैलासवासी संजय जोरे यांच्या सन्मानार्थ आज या ठिकाणी कोकणातील नामांकित शाळांचा महोत्सव आयोजित केलेला आहे। या ठिकाणी मी संदीपजी मोरे यांना विनंती केली आपण कार्यक्रम चालू करायचा आहे।
चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो दादा प्लीज हॅलो 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 थोडा आत्मा चेक चेक हॅलो 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 चला हॅलो स्वागतम स्वागतम सर्वप्रथम या विघ्नाच्या घड्याला वंदन करून रंगभूमी रंगदैवत हा नटेश्वराला वंदन करून मुंबईची आई मुंबादेवी माझी ग्रामदैवत आई कुटेश्वरी मानाई महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा धीराज योगीराज शिवछत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या हा तमाम नाटकला प्रेमी रसिक माता प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे मुक्काम पोस्ट नाके तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा राधाकृष्ण नाथ मंडळ कोतवाल कोल्हापूर आमच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी रसिक माता प्रेक्षकांना मोरे गोवा आणि संपूर्ण शिक्षा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा रसिक हो आज ह्या कार्यक्रमाचे यजमान म्हटल्यानंतर ज्यांचा मला फोन आला या ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा सामना झाला ज्यांनी मला फोन केला की बुवा तुमची मला सेवा पाहिजे म्हटलं निश्चितपणे करणार ते आपल्या सर्वांचे लाडके तुरेवाले शाहीर धानक बुवा त्यांच्या शब्दाला मान देऊन आणि समाजाला मान देऊन या ठिकाणी कार्यक्रम करतोय कार्यक्रमच होणार निश्चितपणे म्हणून त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा जय मला सेवा संघ आमच्या खेडचंच मंडळ आपलंच घरचं कुटुंब आहे त्या सर्व मंडळातील अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सदस्य असतील त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आज
मला संगीताची साथ लागते ते माझे लाडके ढोलकीपट्टू विषादा सुद्धा नाही आहे, त्यांचा शो आहे, लाईव्ह शो आहे, त्यांना साथ देत आहेत ते माझे जाधव बंधू दीपू दादा, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. लोकप्रिय संगीतकार महाराष्ट्राचे ख्यातनाम ज्यांची गाणी दरवर्षी नवीन असतात, ह्या वर्षी सुद्धा गाणं हिट आहे त्यांचं. ते लोकप्रिय आपले खेळचे सुपुत्र आंबेगावचे सुपुत्र काताळे बंधू पंकज काताळे, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्यांचे छोटे बंधू पॅड मास्टर प्रणव दादा, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. एकमेव बँजी मास्टर माझा सौरभ देवरुकर, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. हा उत्तम साऊंड लागलाय. दापोली गावचे सुपुत्र, आसोट गावचे सुपुत्र साई डीजे सर्व्हिस साऊंड सिस्टम आणि साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ, त्यांचा स्टुडिओ आहे. ते म्हणजे आजचे ऑपरेटर राजूदादा पट्याळ, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. या ठिकाणी ही नाच शाखा नसते, 6 तारखेला पण नाचली, आज पण नसते. एका शब्दावरती माझे शिष्य कोल्हापूर गावचे शिंदे बुवा, संतोष शिंदे बुवा, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा करतो. आज खरं सांगतो, या ठिकाणी बरीचशी मंडळी आलेली आहे, सगळ्यांची नावं घेत नाहीत. थोडक्यात ही माझे आधारस्तंभ विकासशी चव्हाण खास गावावरून आलेले आहेत. सन्मान्य आखाडे साहेब आलेले आहेत. बरीचशी प्रतिष्ठित मंडळी आलेली आहे. तसेच माझे शिष्य अविनाश तांबे, माझे गुरुवर्य विठोबा साळवी यांचे पुत्र अनिकेत साळवी, तसेच माझे परममित्र शाहीर तुरेवाले जरी असले तरी आम्ही आमचं हे नातं मित्र आणि बंधूचं आहे. ते आमचे संतोषजी कोल्हापूर बुवा, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझा भाचा अनिकेत शिंदे, तसेच पत्रकार राजेश शिबे, माझे आधारस्तंभ सुनील कदम, रमेश झोरे, तसेच अक्षय ढबले. या ठिकाणी माझे आधारस्तंभ मनीष पिसे, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझा शिष्य अतुल कदम या ठिकाणी बसलेला आहे. बरेचशी मंडळी आहेत, खताटे आहेत, आकाश आहे, सगळ्यांची नावं घेत नाही. परंतु आता सगळ्यांना मानाचा मुद्रा करण्या अगोदर पहिला बुवा इथे करतो. आता जे करायचं ते मानाचा मुद्रा. माझे प्रतिस्पर्धी शाहीर, उत्तम आवाज, उत्तम कलाकार, उत्तम शाहीर, उत्तम लेखी, शब्दांचे जादूगार, माझे मित्र सन्माननीय लांबळे बुवा, तुम्हाला सुद्धा ही मोरे बुवांचा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. व परंपरा प्रथा आहे लोककलेची. तुमचा पास घेऊन जायचा आहे, माझा पास विषय घेऊन जायचा आहे, तुमचा पास आणायचा आहे. आता दोन्ही कला म्हणताना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोठं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम कृतीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विसरू कसे मी तुमच्या ऋणाला, गीत गातो आज प्राण लावून पणा. सुरुवात करतो मी गीत गायनाला आणि तुमच्याच आशीर्वादाने उभा आहे गणाला. संवाद चांगले आणले. सर्वांना नागरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. उद्या रक्षाबंधन आहे, त्याचंही गीत होईल. परंतु आज समाजामध्ये सामाजिक कार्य ज्या आईला केलं ती माझी सर्वांची आपल्या लाडकी आई, ती अहिल्याबाई. स्तवन तिच्यावर ना गातोय, तिच्या चरणाशी अर्पित करतोय. मला काय म्हणायचं आहे का? इंग्रजांनाही दाद देण्याची नव्हती, गीत
तिची न्यारीच होती अरे राणी असूनही आई माझी तिची तशी थाप होती राणी असूनही वेगळीच त्याची ताप होती आणि समाजात वावरणारी अरे आमची अहिल्याबाई होती आईचं गुणगान गातोय माझ्या माईचं गुणगान गातोय बुवा स्तवन माझ्या आईवरूनच तुम्हाला काय गायचं असेल बुवा का प्रश्न तुमचा आहे तुम्हाला काय गायचं ते पण ही स्तवन माझ्या आईच्या चरणी समर्पित कशी आहे का शब्द आहे का बुवा शब्द अरे पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर बघा काय म्हणायचंय पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर तिचेच हे उपकार आहे तिचेच हे उपकार अरे झाले नाव हे अजरामर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर तिचे हे उपकार आहेत तिचे हे उपकार झाले नाव हे अजरामर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर 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 पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर तिचे करे उपकार आहेत तिचे करे उपकार झाले नाव हे अजरामर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर 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 समाजसेवा तिचे हे अपार
मंदिर पाय वाट आणि ती विहीर त्या आईची किमयात न्याय त्या आईची किमयात नारी कार्याचे भरपूर आहेत कार्याचे भरपूर झाले नाव हे अजरामर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर अशी भिडणारी अशी राणी होती खरी सत्याशी झगडणारी नतमस्तक होतो तिच्या चरणावर नतमस्तक होतो तिच्या चरणावर आळवुनी हे स्वर माझे आळवुनी हे स्वर झाले नाव हे अजरामर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर पावन जिल्हा अहमदनगर जन्मली आई तिथे खरोखर तिचे हे उपकार सारे तिचे हे उपकार झाले 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 नाव हे अजरामर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर झाले नाव हे अजरामर आमची अहिल्याबाई होळकर श्री गजानन गोलगाव देवी गोल शक्ती अखंड सदा घराण्याचा गुरुवर शिवशाही प्रभा शुभादे यांचा राधाकृष्ण नाथ मंडळ कोतवालवाल्यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष संजय खराट स्तवनसाठी 200 रुपये दिलेले आहेत. खरंच ही स्तवन आज मी दुपारी लिहिली. आमचे मित्रबंधू मला बोलले की हा विषय छान आहे. म्हटलं करू निश्चितपणे, वेळ कमी आहे. काही दिसत नसताना आज जागेवरती आम्ही ठिकाणी उभे आहोत. त्या माऊलीना, त्या अध्यक्षांना मोरे बॉनचा मानाचा मुद्रा ही पोचपावती मला मिळालेली असेल. त्यांना सुद्धा ही शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच आराध्य अनिल सकपाळ, माझे मित्रबंधू आधार सर्व घाटकोपरचे रहिवासी, ज्यांचं नितांत ह्या मोरे बॉनवरती प्रेम आहे, त्यांचं म्हणणं आहे की एक पप्पी गाली देणारी गवळण झाली पाहिजे. त्यांनी 200 रुपये दिलेले आहेत. गवळणीमध्ये आपण गाऊन बंधू. तसेच शाहीर सचिन कदम यांचे शिष्य उमेश जानकर स्तवनसाठी 100 रुपये आलेले आहेत. उमेश बुवा, तुम्हाला सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझी जी शाखा आहे गोरखपूरची, त्यासाठी करून स्तवनसाठी आमचे शाहीर मित्र शिंदे बुवा त्यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. नसल्या मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माऊली कॅटरचे अध्यक्ष नाही, मालक, तिथे काळू काय नाही, जास्त दिसत नाही हो, ज्यांनी सातत्याने माझ्या ह्या कलेवरती प्रेम दाखवून गेली 9 वर्ष ते माझ्या सोबत असतात. त्यांनी ढोलकी सुद्धा माझ्या बरोबर वाजवलेली आहे. आणि या कलेवरती नितांत प्रेम करणारे लाकडी कलाकार लोकप्रिय ढोलकीपट्टू रमेश दादा झोरे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. सन्मान्य आमचे शाहीर मित्र तुरेवाले असले तरी पण आमचं प्रेम वेगळंच आहे. आपल्या दोघांचं प्रेम आमचं वेगळं आहे. गावचे सरपंच आहेत शाहीर संतोष माऊली घाणक यांची कन्या प्रिया मीन्स करून स्तवनसाठी 100 रुपये आहेत. बाळा, तुला मोरे बुवांकडून खूप खूप शुभेच्छा. यशवंत कीर्तिवंत हो. धन्यवाद. बघा गुड. तुझ्या कमाने देवा फुलले ही धरती, येता घरी बाप्पा तुला ओवाळीन आरती. तुझे नाव घेता येते आनंदाला मूर्ती. आणि या साऱ्या माझ्या घराची पाहतो वाट आम्ही आनंदी क्षणाची. बहरला निसर्ग त्याला साथ पावसाची. आतुरले फक्त वाट तुला पाहण्याची. पण लवकरी गणपती बाप्पा माझ्या घराला. मला ओढ लागली आहे गावी जाण्याची. बाप्पा तुझी आठवण येते, आज या रक्कमाची आठवण येते. पण तू कधी येतोय? 27 तारखेला ती वाट आम्ही पाहतोय. डोळे भरून तुला पाहायचंय, दर्शन घ्यायचंय, सेवा करायची आहे. म्हणून बुवा नवीन विषय 6 कार्यक्रम झाले. 6 कार्यक्रम प्रत्येकाने नवीन येतात बुवा. माझी पण जशी तुमची असत तशी. तुम्ही शब्दांचे जादूगार. तुमच्याकडे पेन, माझ्याकडे पण पेन. त्या पेन मध्ये शाही तुमच्या पण आहे आणि माझ्या पण आहे. फक्त शब्दांची खेळी कशी बघा. हम प्यार करने वाले दुनिया से ना डरने वाले. अरे दुनिया से ना डरने वाले. विषय कसा आणलाय बुवा? अरे मेघ गरजती अंबरी सरता श्रावणाची.
गावी जाण्याची माझ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याची ओढ लागली गावी जाण्याची आठवण येते गणरायाची गजवदना तू गौरी हरा तू
अरे ओढ लागली गावी जाण्याची आठवण येते गणरायाची. एवढा अभिमान वाटतो मला. हे गाणं माझे गुरुवर आहे, त्यांचे सुपुत्र शाहीर आणि गायक आहेत. त्यांनी सुंदर कल्पना केलेली आहे. त्यांच्याकडे काय आवड आहे अनेक शिकले अनेक साळी. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्रबंधू अनिकेत दादा साळवी यांच्याकडून 200 रुपये दिलेले आहेत गणासाठी. त्यासाठी मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. तसेच सन्माननीय संतोष पांडुरंग ढेबे कोतवाल दावतवाडी यांच्याकडून राधाकृष्ण नृत्य कलापथक यांसाठी 200 रुपये दिले. त्यासाठी मोरेबाबांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. बघा स्तवन झाली दादा थोडा आतमध्ये मला असं स्तवन झाली गण झालं. आता बारीक खर्चवायची ना. सगळेजण म्हणतात कलगी तुलाची सुरुवात गवळीपासून होते. मी म्हणतो होते इथून सुरू आपला सामना बुवा लांबोरी बुवा. शाब्दिक खेळी आपल्या लोकांची असणार आज. म्हणून आता लांबोरी बुवा आल्या तर तुम्ही बघालच इश्याव इश्याव इश्याव. याला वाटतं काय आमच्या बंदुकीमध्ये गोळे आहेत, आमच्या काय नाही. जसं तुमच्याकडे पेन तसं आमच्याकडे पेन आहे. इश्याव इश्याव. लागून काय बघता म्हणून हा शब्दाला शब्द विषयाला विषय ही आपली लोककला तशी आपण टिकवायची. लांबोरी बुवा आणि मी ते पण दाढी मिशीवाले मी पण आज दाढी मिशीवाले. दाढी काय भेटणार नाही बुवा. आपण एक दिवशी जाऊया ना सलून मध्ये करून टाकू. म्हणून चांगला विषय आणलाय बुवा. गवळीमध्ये प्रेमाचा विषय आहे पण मी विषय टाकलाय बुवा. त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. मला खेळी म्हणतात कलगी तुऱ्याची. काय म्हणतोय फक्त ऐका बुवा. काय अब्रट सब्रट काय नाही. मी आई नाही काढणार, बहीण नाही काढणार, बाबूस नाही काढणार, घराण नाही काढणार, जातीवर बोलणार नाही, पण बोला बोलणार. हो बोला ना बोलणार. त्याला काय बोलवून येतात त्याला आज श्रावण असताना सुखात चालला असा गोळ आहे. म्हणून आधी तुझी काना बदनामी झालेली आहे. कित्येक वेळा तुला मी ताकीद केलेली आहे. अरे कित्येक वेळा मी तुला ताकीद केलेली आहे.
अरे म्हणून या कानावरी गोकुळ सोडायची वेळ आलेली आहे. उगाचा काला झालाच वेळा दिवाना बजावून सांगते आज तुला पुन्हा पुन्हा का गोकुळ सोडून दिला सांग रे मुकुंदा. पण एक छोटस सांगशील का याच उत्तर मला तू का. बघा वा कृष्ण आणि राधेचं प्रेम. त्या कृष्णानं मुकुंदानं गोकुळ का सोडलं हा विषय फक्त गोयंके मांडलाय. सांगायचं बुवा विषयाला विषय. हा नाच नाही करणे का डेंजर फटाकडे हे आपण कलगीवाली खेळवाली दिसले. अरे लोक हसली का ना तुला वा लिवा आता लिहून घ्या पेनमध्ये शाही असेल तर लिहू लिवा लिवा लिवा. सोबतीला आहे कोलाते बुवा तुम्ही पण वायसवायचं लिवा. लोक हसली का ना तुला शेवटी बदनाम तू रे झाला. लोक हसली का ना तुला तू डोक्याला चांगली वाजवा दोन बाजू आमचा पण नवीन असं. लोक हसली का ना तुला 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 शेवटी बदनाम तू रे झाला. अरे का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. लोक हसली का ना तुला शेवटी बदनाम तू रे झाला. लोक हसली का ना तुला शेवटी बदनाम तू रे झाला. का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. गोकुळ सोडून दिला सांगशील का रे मला. का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. लोक हसली का ना तुला शेवटी बदनाम तू रे झाला. लोक हसली का ना तुला शेवटी बदनाम तू रे झाला. का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. गोकुळ चाले तुरे गवळी कोणती करणी भावनी. कोणती करणी भावनी. कोणती करणी भावनी. कोणी येईना तुझ्या जवळी काया हरकून गेली कवळी. हरकून गेली कवळी काया हरकून गेली कवळी. दोन करून घेतलंस काळा म्हणून काळाने घातला घाला. दोन करून घेतलंस काळा म्हणून काळाने घातलंस घाला. का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. का गोकुळ सोडून दिला काना सांगशील का रे मला. तुला लागले कसले
सोडून दिला काना साक्षीत रे मला. माझी अजून एक शाखा आहे कोल्हापूरची. ते माझे शिष्य सन्माननीय शाहीर कवी समजुती सकपाळ आज दुपारी झाली घरी. त्यांची रेकॉर्डिंग चालू आहे घरात ऑनलाईन. आई काळकाई नाता माता नृत्य कलापथक कोतवाल बुद्रुक त्याच करून 1001 रुपये जे काही आलेले आहे त्यांना सुद्धा मोरे बोलचा मानाचा मुद्रा म्हणून बुवा. विषय असा आहे, गोवाना अनेक वेळा विषय दिलेला आहे. गोवाने प्रयत्न केला. गेल्या वेळेला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं अंगद. म्हटलं अंगद तो चुकीचा आहे. तोच विषय गोवा तुमच्या समोर मांडतोय आणि रसिकांना जाणकार लोकांना कळवा करता माझा विषय असा आहे की मेघनाथ मंदोदरी आणि विभीषण त्याने पुत्र रथाला लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतर, नारांतर आणि शिशिरा, अक्षय कुमार ही नावं धरून मला सांगायचं. बरेच जणांनी प्रयत्न केला. परवा पण एकाने केला. चुकीचं होतो बुवा. सत्य ते सत्य, असत्य ते असत्य. खोटं बोलायचं नाही बुवा. म्हणून जर उत्तर असेल तर मान्य करणारा शाहीर आहे. म्हणून बुवाना आपण चिंता घेतो. नंतर मी मंडळाचं गाणे घेतो. चिंता घेतो आणि फरमाईश म्हणाले सकपाळ माऊलीची. श्वास घेते मी तुझ्या नावाने मरुसलाच काढू सांगना एकाना मुकुंदा कृष्णा जवळ येता गोड पप्पी उगाली देता एकाना मुकुंदा कृष्णा जवळ येता गोड पप्पी उगाली हे लांजेवाले गांजेवाले आणि आम्ही खेडवाले आम्ही आहोत. म्हणून विषय कसा आणलाय बघा. हे लहान झालंय लांब, आता खेड जवळ आहे. खेडचे लोक लावतात वेळ. हे लांजेवाले आणि मोठे गांजेवाले. म्हणून बघा बुवा. अरे विषय माझा फोडा नाबोय बुवा. अरे विषय माझा फोडा ग्रंथ पुराण तुमचं काढा मग मिरवा तुम्ही दोरा राजासी हो बुवा.
खोट नका बोलू नाहीतर उडवीन धुवा आणि दुसऱ्या बारीत तुमची टाळी हवा खोट नका बोलू नाहीतर उडवीन धुवा दुसऱ्या बारीत तुमची टाळी हवा जय माता थोडा गंध पुराण तुमचं काढा जय माता थोडा गंध पुराण तुमचं काढा किंवा तुम्ही थोडा लाजाचे हो सोपा तुम्हाला मी दिला पुत्र झाला कसा म्हणतो तरीला बरे असेल तर हात घाला प्रश्नाला कसं हो सांगा कुणाचं क्षण मस्त तरीचं कसं हो सांगा कुणाचं छोट नका बोलू नाही तर पुढं तुम्हाला दुसऱ्या बारीत तुमची काळी हवा दुसऱ्या बारीत तुमची काळी हवा जय माता थोडा गंध पुराण तुमचं काढा जय माता थोडा गंध पुराण तुमचं काढा किंवा तुम्ही थोडा लाजाचे शेवट घेतोय बघा मला सांगितलं आयोजकांनी की जय मल्हार सेवा संघ ही कबड्डीमध्ये त्यांचा 1 नंबर आहे कोकणामध्ये तर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून त्याच्यावरून गीत झालं पाहिजे बघा शब्द कसे आणले सगळ्यांना आवडलं टाळ्या वाजवा कसा विषय आणलाय बघा कोणी नादच करायचा नाही बघा हे अशी आमची पोरं कबड्डीवाले कोणी नादच करायचा नाही असे आले हो काही येऊन गेले असे 100 अरे येऊन गेले असे 100 अरे या धनगर समाजामध्ये कबड्डी आहे 1 नंबर जय मल्हार सेवा संघाची कबड्डी 1 नंबर असे आले हो काही कोणी नादच करायचा नाही असे आले काही येऊन गेले असे 100
कबड्डी एक नंबर. कशी गो जसं मला सहकार्य केलं तसंच आमचे प्रतिस्पर्धी शाहीर जय मल्हार संघाचे उपाध्यक्ष सुनील जानकर या गीतासाठी 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद. जसं मला सहकार्य केलं तसं गोवाना सुद्धा करा. परंतु जो बोलता है वैसा चलता है. भाई वो ऐसा ही बुवा बोलले तो ठोसा ठोसा. मी पण बंदुकीत बाहेर आणलेत बुवा. हा ते पण मजबूत एकदम. हा जसं मला सहकार्य केलं तसं बुवाना करा. माझी प्रथम फेरी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.